सोयाबीन तर खूप हेल्दी असते, पण घरच्यांना खूप जणांना सोयाबीन आवडतच नाही किंवा तुम्हाला पण सोयाबीन आवडत नाही. मस्त असे ना कोफ्ते करून खायचे बघा. हे अशीवाली रेसिपी ना तुम्हाला कोणी सांगणार नाही बघा. एवढी सोपीवाली ही रेसिपी आहे. काय करायचं, स्टार्टिंगला आपल्याला मस्त असं ना सोयाबीनच्या गोळ्या घ्यायच्या आहेत बघा. गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायच्या आहेत. तोपर्यंत साईडला इथं मिक्सर घेतलेला आहे. मिक्सरमध्ये मी 2 कांदे मिडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत मध्ये. ते म्हणजे लवंगा, काळे मिरे, जिरे, जे फ्लावर असतं ते, मोठी इलायची, दालचिनी हे सगळं टाकून घ्यायचे आणि छान प्रकारे थोडंसं पाणी टाकून याला ग्राइंड करून घ्यायचं. तळून घ्यायचं मस्त असं. लगेच नाही तर बघा सोयाबीन आपली थोड्या वेळानेच मस्त अशी भिजून मस्त सॉफ्ट झाली होती. याचं सगळं जे आहे ते हातानं पाणी असं निचरून काढून घ्यायचं. याला दळून घ्यायचं आपल्याला आणि चांगल्या प्रकारे दळून घेतल्यानंतर ना याला सगळं मिक्स करून म्हणजे याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं. एक मोठा कप बेसन टाकून घेतलेला आहे. कांदा जास्त टाकून घेतलेला आहे. मध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. मसाल्यामध्ये मी हे घेतलेला आहे बघा, गरम मसाला घेतलेला आहे. नंतर आपला घरकुल मसाला जो असतो ते घेतलेला आहे. काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे. हळदी, सब्जी मसाला, किचन किंग मसाला, मीठ हे सगळं काही घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करायचं आणि मस्त असे याचे गोळे करून घ्यायचे. जर पाण्याची गरज असेल थोडंसं पाणी टाकून पण मिक्स करू शकता. नंतर गोळे करून घेतले. तेल चांगलं कडक गरम होऊ दिले. मस्त असे याला तळू दिलेत. तळल्यानंतर मग गॅस जे आहे ते मेन काय करायचं बघा, आपण जेव्हा गोळे टाकतो ना तेव्हा स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा आणि थोडंसं ढवळायचं. मग नंतर गॅस कमी करायचा आणि मग मस्त असे फ्राय करून घ्यायचे. तोपर्यंत साईडला वडे वगैरे तळून झाले. तोपर्यंत साईडला कढई दुसरी गरम केली. मग तेल टाकलं होतं. तेल चांगलं गरम झालं की मी कांद्याचं जे पेस्ट होतं ते टाकून घेतलं. त्याच्यामध्ये पण तेच सगळे सेम मसाले टाकलेले आहेत मी. फक्त आपलं नॉर्मल रेड चिली पावडर तिखटपणासाठी पण मी घेतलेलं होतं. एवढंच फरक आहे त्या मसाल्यामध्ये. तर हे मसाला टाकून घेतलेला आहे. मस्त मिक्स करून घेतलं. टोमॅटोची प्युरी केली होती मी. टोमॅटो चांगले 2 दळून घेतले होते मिडियम आकाराचे. हे सगळं टाकलं मध्ये मिक्स करून घेतलं. तर या मसाल्याला छान असं मस्त मिक्स होऊ द्यायचं आणि छान गॅसवरती हे ते परतून घ्यायचं. नंतर मध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना त्या भाजीमध्ये तेवढं मध्ये पाणी टाकून घ्यायचं. वरतून कोथिंबीर टाकायची आणि मध्ये मी जे आहे ना थोडीशी साखर आणि कसुरी मेथी पण टाकली होती. मला दाखवायचं लक्ष नाही आहे. नंतर मस्त बॉईल आलं का पाण्याला मस्त कोफ्ते टाकायचे. थोडा वेळ भाजी शिजू द्यायची आणि मस्त चपातीसोबत एन्जॉय करायची.